अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 6 तारखेला अहमदनगर शहरामध्ये सभा घेणार आहेत आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सभेची जोरदार तयारी या मैदानावरती सुरू असल्याचे एकंदरीत पाहायला मिळत आहे। जवळपास 18 एकर वरील हे मैदान आहे ज्या ठिकाणी ही सभा जी आहे तर ती पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने जोरदार तयारी या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळत आहे। भाजपचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, किती मोठे हे मैदान आहे, कशा पद्धतीची तयारी आहे, किती लोक या ठिकाणी येतील, कसा उत्साह आहे। आज आपण पाहतो विश्वगुरु नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी आपल्या भारताचं नाव पूर्ण जगात हे केल्यामुळं अत्यंत लोक उत्साही आहेत आणि लाखोंच्या संख्येने इथं लोक येणार आहेत मोदींचे विचार ऐकण्यासाठी आणि आपल्या देशाला उज्ज्वल करण्यासाठी। जे मोदी करतात त्यासाठी लोकांना आतुरता आहे आणि असं भव्य दिव्य असं ही सभा होणार आहे। किती एकराचं हे मैदान आहे? 18 एकरचं मैदान असून हे मैदान फुल होऊन लोक बाहेर सुद्धा काही राहतात। आपण मागच्या 2-3 सभेला पाहिलं असन का इथं जागा पुरत नाही, लोक बाहेर सुद्धा थांबतात, पण मध्य शहरामध्ये आणि सर्वांच्या सोयीचं असं हे मैदान असल्यामुळं हे मैदान आम्ही निश्चित केलेलं आहे आणि ह्या मैदानात रेकॉर्ड ब्रेक अशी अत्यंत उत्साहात आणि चांगली सभा होणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये नेमकं कसा उत्साह पाहायला मिळतोय, कारण पंतप्रधान मोदी या ठिकाणी येणार? या मैदानाचं आणि मोदी साहेबांचं एक भावनिक नातं आहे, त्यामुळेच या मैदानाला मोदी ग्राउंड नाव पडलेलं आहे आणि पंतप्रधान मोदी साहेबांची या ठिकाणी 3री सभा होते आहे आणि ज्या वेळेस मोदी साहेबांची सभा या ठिकाणी होती त्या वेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने निवडून येतो, हा इतिहास आहे। त्यामुळं ज्या वेळेस इथं सभा होती तर माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील हे लाखोंच्या मतांनी निवडून येणार हा विश्वास नगरकरांना या निमित्ताने आहे। एकंदरीत जर बघितलं तर या मैदानाचं नाव देखील आता मोदी मैदान अशा पद्धतीने पडल्याचं कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे। 3 सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी या मैदानावरती घेतलेल्या आहेत आणि या मैदानावरती ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते त्यावेळेला उमेदवार हा निश्चितपणे विजयी होतो असा विश्वास जो आहे तो पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भुंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।